प्रेम लय ओव्हररेटेड गोष्ट मला वाटतं, लय ओव्हररेटेड. येतं जातं प्रेम, मी खरं सांगतो. कधी कधी येतं, कधी जातं. एखादा माणूस चुकीचा वागायला लागला सवयींवर. तुम्हाला काय वाटतं, आपल्या आई बापाचं प्रेम आधीमध्ये कमी जास्त नसेल झालं का? खूप वेळा झाले. बट द रिस्पेक्ट दे हॅड फॉर इच अदर, रिस्पेक्ट खूप अंडररेटेड फीलिंग आहे. रिस्पेक्ट नाही कमी झाला. हा, रिस्पेक्ट खूप अंडररेटेड. आता बघ, सगळ्यात रोमॅन्टिक गोष्ट मला काय वाटते माहिती तुला? रिस्पेक्ट जे आई वडील आता करतात. फॉर एक्झाम्पल, पप्पा काहीतरी बोलले आणि तुम्ही पप्पांच्या विषयी बोलायला लागला आईपाशी, तर आई म्हणते बसणार आहे, त्या माणसानं उभं आयुष्य दिलं तुम्हाला, नका बोलू त्यांना असं. लव्ह. आईकडून काहीतरी झालं, आई ऐकतच नाही, तुम्ही आईच्या नावानं बोंबा मारताय पप्पापाशी, पप्पा म्हणतो अरे बास की, म्हातारी झाली आता नको बोलू. लव्ह. सो त्यांचं तो व्यक्ती नसताना डिफेंड करणं हे पण प्रेम आहे. हे पण नाही माहीत आपल्याला की तर त्यांचं आर्ट ऑफ शोईंग लव्ह. पप्पाला शुगर आहे तरी पण आई गुपचूप नवीन काहीतरी रेसिपी बघते या म्हातारपणात बी, आणि असा हलवा शोधून काढते की पप्पाला गोड बी लागेल आणि शुगर रिस्पेक्ट होणार आहे. लव्ह अंडररेटेड. नाही बोलत ह्याबद्दल. आता काय झालंय, मटेरियलिस्टिक गोष्टींना खूप आहे, तुमच्या लाइटिंग ॲस्थेटिक्स महत्त्वाच्यात, आई वडिलांसाठी नाही आहे. अल्पसंतुष्ट पिढी होती त्यामुळे सुखी असं मला वाटतं.